शिक्षक, आमदार, आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी येऊन शिक्षक आंदोलकांना आश्वासन दिलेले आहे। रात्रभर शिक्षकांचं आंदोलन आझाद मैदानात सुरू राहणार आहे। तर आमदार रोहित पवार हे शिक्षकांसोबत रात्रभर आझाद मैदानात राहणार आहेत। तोडगा न निघाल्यास शरद पवार आझाद मैदानात जाऊन आंदोलकांना भेटणार आहेत। आंदोलन असंच असतं, सकाळी बैठकला ते रात्रीला घरी जायचं सगळी झालंय का? मी अनेक आंदोलन हाताळलेले आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। मी त्यांना म्हणतात की तुम्ही इथून जा म्हणून, राहू द्या इथे, त्यांना राहू द्या। उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि त्यातून काहीतरी सकारात्मक मार्ग आपण यातून काढू। आता येऊन इतक्या जोरात बोलायचं, आताच द्या, उद्याच द्या, मी इथे राहणार, पण तुमचं सरकार सर तुम्ही का नाही बोलले? तुम्ही इतक्या वर्षाला सत्तेमध्ये होते, तुम्ही कधी केलं काय 1 रुपयाची तरतूद? आम्ही तरी त्या ठिकाणी 20% 40% एवढा मोठा निर्णय केला, ऐतिहासिक निर्णय झाला, एवढ्या हजारो लोकांचा, 60,000 लोकांचा। म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी सकारात्मक आपण बघितलं पाहिजे। इथलं कुठे राजकारण न करता सहानुभूतीपूर्वक या शिक्षकांकडे काही गरिमाची मुलं आहेत।